मुंबईतल्या ह्या गणेशोत्सवाची धूम शब्दात वर्णन करणं हे तसं अशक्यच. त्यासाठी तुम्हाला खुद्द मुंबईत येऊन गणेशोत्सवही अनुभवायला हवा. दरम्यान यावर्षीही मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं स्वागत केलंय. मुंबईतल्या काही प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांनी साकारलेल्या देखाव्याचा एक संक्षिप्त आढावा घेऊयात. बेस्ट ऑफ मुंबईकर बाप्पा या आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. विघ्नेश्वर मोरेश्वर हे ईश्वर हो, मयुरेश्वर परमेश्वर योगेश्वर हे ईश्वर हो. गणपती बाप्पा मोरया. मुंबईतल्या सर्वात मोठ्या गणेशोत्सव या सणाला सुरुवात झालेली आहे आणि मी सध्या बोरिवली पश्चिम इथल्या कस्तूर पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात आलेलो आहे. 38वं वर्ष आहे आणि या वर्षाची खासियत म्हणजे उत्तराखंडातील संपूर्णपणे केदारनाथ मंदिराचा देखावा या मंडळानं यावर्षी आपल्या गणपतीसाठी उभारलेला आपण बघू शकतोय की अतिशय नयनरम्य असा सोहळा आणि पूर्णपणे देखावा त्यांनी उभारलेला आहे. केदारनाथ मंदिराची जी ॲक्च्युअल साईज आहे तीच त्यांनी या देखाव्यासाठी ठेवलेली आहे. आपण बघू शकतोय की कशा प्रकारे बोरिवलीच नव्हे तर मुंबईतील कानाकोपऱ्यातनं गणेश भक्त हा संपूर्ण केदारनाथ मंदिराचा देखावा पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करून अधिक माहिती जाणून घेऊया. काय नेमकं या वर्षी केदारनाथ उभारण्याचं प्रयोजन काय होतं आणि काय वैशिष्ट्य आहे? काय असं खास असं प्रयोजन काहीच नाही. दर 2 ते 3 वर्षानंतर आम्ही एक मंदिराचा देखावा बनवतोच. याच्या अगोदर पण आम्ही एक भैरवनाथ टेम्पल बनवलेलं होतं शंकराचं, आणि त्याच्या अगोदर आम्ही 2003 साली तिरुपती बालाजी मंदिर देखील बनवलं होतं. तर यावर्षी पुन्हा विचार आला होता मनात की आपण यावर्षी मंदिराची संकल्पना करावी, कारण कंटिन्युअस सब्जेक्ट वाईज जर गेलो तर एरियात आमचा 120 सोसायट्यांचा विभाग आहे आणि हा इकडे एक गाव एक गणपती अशा प्रकारे फक्त नांदतो. अशा प्रकारे सगळे सब्जेक्ट्स आम्ही कव्हर करत असतो जे दैनंदिन आपल्याला गरजेचे आहेत. आणि आमचा हाच प्रयत्न असतो की आमच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी मिळावं. नक्की समाजाची सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि बोरिवली पश्चिम विभागात देखाव्यासाठी सर्वात प्रसिद्ध असलेला गणपती म्हणून या गणपतीचं नाव घेतलं जातं आणि मंडळ देखील त्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तोच त्यांचा वारसा जो आहे तो यावर्षी देखील त्यांनी जोपासलेला आहे. कॅमेरामॅन मनोज सामेर आणि ABP माझा मुंबई. मुंबई आणि महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे. मी सध्या अंधेरीच्या राजा या गणपती पंडालमध्ये आहेत. आपण अंधेरीच्या राजाचा प्रतिमा पाहू शकतो. हा गणेश मूर्ती खूप सुंदर चांगली गणेश मूर्ती आहे. गणपती बाप्पाची या मूर्तीची काय वैशिष्ट्य आहे, किती फूट उंच आहे आणि या मंदिराची काय वैशिष्ट्य आहे? हे आमचं पहिली बात तर ही मंदिर आमचं नॉर्मली देवगडचं असल्यामुळे महाराष्ट्रामधलं आहे आणि दरवर्षी महाराष्ट्रातलं आम्ही हे करतो. आणि हा नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हे असं मानला जातं नॉर्मली. आणि ह्याचं मेन वैशिष्ट्य हे आहे की हा अनंत चतुर्दशीला नाही तर संकष्टीला विसर्जन होतो. हा नवसाला सगळ्यांचा नवस पूर्ण करण्यासाठीच हा राजा असा आहे. ज्यांचा नवस पूर्ण होतो तो हा मूर्तीचा दान करतो. काय आहे कॉन्सेप्ट आणि किती वर्षाची ही बुकिंग झालेली आहे? लोकांनी आपलं नवस सांगितलेले आहे की आम्ही मूर्तीला देणगी देऊ. त्याचप्रमाणे ते आता 2030 पर्यंत ही बुकिंग ऑलरेडी झालेली आहे. मुंबईतलं सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ अशी GSB सेवा मंडळाची ओळख. याही वर्षी मंडळाकडून मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. नखशिकांत सोन्याच्या आभूषणांनी सजलेली अशी GSBच्या गणपतीची मूर्ती आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आज महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं. तसंच भक्तांनी स्वतःची तुला करून गणरायाच्या चरणी दान अर्पण केलं. महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव गणेश उत्सवाला आज सुरुवात होत आहे आणि याचा रंग आज सगळ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व लोक आपल्या लाडक्या गणरायाला आपल्या घरी आपल्या मंडळांमध्ये आणतायत, त्यांची पूजा अर्चना करतायत आणि एक आनंद आहे, एक उत्साह आहे या सर्व लोकांमध्ये. मी अद्याप मुंबईच्या काळाचौकी परिसरातील अबुदनगर या
च्या मंडळाच्या इथं आणि हे अबुधनगरचा राजा माझ्यासमोर विराजमान आहेत. अशी ही भव्य दिव्य गणपती बाप्पाची मूर्ती इथं याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक मंडळ, मुंबईचे जे मोठे मंडळ आहेत, एक थीम घेऊन, एक विचार घेऊन, एक कल्पना घेऊन आपल्या इथे कलाकृती सादर करतात. या अबुधनगर गणेशोत्सव मंडळाने ह्यावेळेस मैसूर पॅलेसची थीम घेतली आहे. आणि मैसूर पॅलेसची थीम याचं कारण हे की एक मुघल राजा, त्याचा दरबारामध्ये अशा प्रकारचं एक गणपती बाप्पा विराजमान करण्याची कल्पना या मंडळाची होती. आणि इथे आपण पाहू शकतो कशा प्रकारे एक रेप्लिका मैसूर पॅलेसच्या दरबाराचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. या देखाव्यामागे उभा करण्याचं एकच कारण होतं की लोकांमध्ये एकता आम्हाला पसरवायची होती. हिंदू मुसलमान असा काही मतभेद नाहीये. जे काय ते आता आम्ही थीम उभी केली आहे त्याच्यात म्हणजे मुस्लिम राजाच्या महलात आम्ही आपला बाप्पा विराजमान केलाय. त्याच्यापासून लोकांना आम्हाला एक संदेश द्यायचा. यंदा वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळानं खंडोबाच्या जेजुरीची प्रतिकृती साकारली आहे. मंडळात ठिकठिकाणी हळदीची उधळण करण्यात येते. त्यामुळे तुम्ही खरंच जेजुरीत असल्याचा भास होतोय. अतिशय महाकाय अशा देखाव्यात गणरायाची सुबक मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसंच गणपतीच्या बाजूला खंडोबाचीही मूर्ती बसवण्यात आली आहे. मी सध्या उपस्थित आहे चेंबूरच्या टिळकनगरच्या राजाच्या इथं. हे गणपती मंडळ, हे गणपती छोटा राजांच्या नावानेही जाणले जातात. या गणपती मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं दरवर्षी वेगळे थीम असतात. यावर्षी वेगळी थीम आहे आणि यावर्षी लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे पांडा विलेज या गणपती मंडळाच्या आत तयार करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या गणपती मंडळाने या पूर्ण जो सेट आहे त्या सेटला एक टॉय विलेजचं नाव दिलेलं आहे. या सेटच्या बाहेरच्या साईडमध्ये जे खेळणी आहेत किंवा इतर जे कार्टून कॅरेक्टर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आणि आत एक पांडा विलेज तयार करण्यात आलेला आहे. इथं आपण एक पांडा पाहू शकतो. या ब्रिजवरती इथं पाणीचं जे एक रनवे इथे देण्यात आलेलं आहे. इथं एक पांडाचं घर जे चायनीज असतं, चायनीज घर जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. आणि पांडाच्या वेगवेगळ्या ज्या कलाकृती आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळे पोज जे आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुलांसाठी स्पेशली आम्ही केलेलं आहे, कारण मुंबईमध्ये असं एंटरटेनमेंट मुलांसाठी काही नाहीये. निदान आपण गणेश उत्सवाच्या मार्फत जे टिळकांनी एकत्रित या, एकत्र लढा, तर एकत्र आणण्याचा प्रयत्न, तर ते लहानपणापासूनच ते जुळणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही यावर्षी असा विचार केला की करायचंच आहे. गणेशोत्सवाच्या मार्फत आपण लहान मुलांना आणूया, त्यांना संस्कृतीची ओळख होईल, एकत्रितपणा होईल. त्यासाठी आम्ही ही पांडा विलेज ही थीम घेतलेली आहे. मुंबईच्या लालबाग परिसरातील तेजुकाया गलीतलं तेजुकाया सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट आणि या ट्रस्टचं हे 50वं वर्ष आहे. आणि 50व्या वर्षी आकर्षक असा देखावा, आकर्षक असं चलचित्र या मंडळाकडनं उभारण्यात आलं. सध्या महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून जातोय, महाराष्ट्राला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय तो मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागतोय. आणि विघ्नहर्ता स्वतः शेतकऱ्यांचं विघ्न दूर करण्यासाठी हातामध्ये नांगर घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जात आहेत. अशा प्रकारचं हे चलचित्र या ठिकाणी उभं केलेलं आहे. आपण बघू शकतो स्वयं बैलगाडीतनं गणराया शेताकरता निघालेले आहे, शेतात कामाकरिता निघालेले आहे. आणि बैलगाडी जी हाकत आहे, गणरायाचं वाहन असलेले उंदीर मामा या ठिकाणी बैलगाडी हाकलत आहे. आणि सोबतच ज्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागलं, या समस्या या बैलांच्या पायदळी तुडवण्यात आलेल्या आहे. एकंदरीत अतिशय एक समर्पक साधून या ठिकाणी एक संदेश जनतेसमोर, समाजासमोर आणि शेतकऱ्यांसमोर ठेवण्याचं काम तेजुकाया गणेश उत्सव मंडळातर्फे करण्यात येतंय. त्याच्याकरता आम्ही देखावा आम्ही उभारलेला आहे. कारण आज शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. कारण पाणी पुरवठा नाही आहे, नदी नाले सगळे सुकत गेलेले आहेत आणि मालकाचा तो हे आहे त्याच्यावर पास पडलेला आहे. त्याच्याकरता आम्ही हा देखावा आम्ही उभा केलेला आहे.